नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि हा जो 71 वर्षानंतर जो दुर्मिळ असा श्रावण मास आला आहे, या मासामध्ये, या श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या अतिशय अलौकिक आणि वैशिष्ट्यपूर्ण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा करू शकतो, असे विविध व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सादर करीत आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथ, त्याचप्रमाणे नवनाथ पारायण, शिवमहापुराण आदी ग्रंथांचे पारायण केले जाते. तर त्यातीलच श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पारायणाबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगते आहे की पारायण कसे करावे. सर्वप्रथम श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण 9 दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचतात. काही जण रोज 1 अध्याय वाचतात संपूर्ण श्रावण मास. तर काही ठराविकच 1 अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात. पारायणाची पूर्वतयारी कशी करावी? तर पारायणाची पूर्वतयारी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे तसेच अष्टगंध, शक्य तर झालेस तर हिना अत्तर, रांगोळी, नारळ इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी. तसेच नयन मनोहर सुंदर रांगोळी काढावी. समई लावावी. ही समई म्हणजेच नंदादीप. नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतोवर संध्या करून 108 वेळेस गायत्री मंत्राचा जप करावा. एवढे झाल्यावर श्री गणेश, श्री कुलदैवत व आपले सद्गुरू, त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे. नवनाथ पारायणासाठी सोवळे ओवळ्याचे फारसे नियम नाहीत. शुभ्र धुत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते. या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. गुरुवार व शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात. यानंतर उजव्या तळहातावर पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते, त्यामुळे फळाची प्राप्ती होत नाही. पारायण काळात कसे वागावे? काय नियम पाळावेत? तर पारायण काळात कडकडीत ब्रह्मचर्य पालन करावेत. सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांच्याच लीलांचे स्मरण चिंतन करावे. या काळात शक्यतोवर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे. रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश, श्री शिव, श्री देवी, श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्या. तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणू शकतो. रोज किती अध्याय वाचावेत? पारायण काळात रोज किती अध्याय वाचावेत याविषयी मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्तीत जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय,
दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय, पाचव्या दिवशी 25 ते 30 अध्याय, सहाव्या दिवशी 31 ते 36 अध्याय आणि सातव्या दिवशी 37 ते 40 अध्याय. रोजच्या वाचनानंतर आरती प्रसादाबरोबरच शक्यतो देवापुढे धूप जाळावा. धुपामुळे दैवत जागृत राहते. तसेच धुपाच्या सुवासामुळे आपले मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. देवाला हिना अत्तरही लावायला विसरू नये. पारायण पूर्ण झाल्यावर शिव किंवा दत्तात्रय यांना अभिषेक करावा. तसेच ब्राह्मण व सुवासिनी म्हणजेच एक मेहुण यांना जेवण, भोजन, विडा व दक्षिणा देऊन तृप्त करावे. स्त्रियांनी पारायण करावे का? श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. याचे कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी आपल्या स्त्री शिक्षा या ग्रंथात दिलेली आहेत. याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहे असे सांगतात. परंतु श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही वाचण्यास हरकत नाही. त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पारायण काळात कोणते नियम पाळावेत? श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने काही महत्त्वाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील. आणि हे नियम पुढीलप्रमाणेत. नंबर 1. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्म लेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढेच म्हणावे. वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. या योगे ध्वनी कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते. 3. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये. 4. वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे. तो कथाप्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे. 5वा नियम. 7 दिवसातच वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा. या काळात सात्विकच अन्न सेवन करावे. 7. तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक, वाचिक व मानसिक या तिन्ही रूपांमध्ये पाळावेत. 8वा नियम. या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. 9. पारायण काळात बाहेरचे काहीही खाऊ पिऊ नये. खरे तर साधकाने हा नियम नेहमीच पाळावा. 10. या काळात अतत्वार्थ भाषण शिव किंवा दत्त यांची स्तोत्रे म्हणावीत. रोजचे वाचन संपल्यावर नाथांची मानस पूजा करावी. काहींच्या मते पारायण काळाप्रमाणे पोथी बासनात बांधू ठेवू नये. झालेल्या अध्यायापर्यंत उघडीच ठेवावी. शक्यतो पूर्व वा पश्चिम दिशेस तोंड करून बसावे. या 7 दिवसात शक्यतो जमिनीवर चटई वा कांबळे वा घोंगडी टाकून डाव्या कुशीवर झोपावे. पारायण संपल्यावर पोथीची पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनात भाजणीच्या पिठाचे वडे करावेत. तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहेत, परंतु त्यातील अगदी महत्त्वाचे तेवढे येथे दिले आहेत. साधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहेत व तुम्ही किती भक्तिभावाने तळमळीने पारायण केले आहे यावर अवलंबून असते. सुरुवातीची काही पारायणे किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्धी होण्यातच खर्ची पडतात.
तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात. साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव घेण्याची घाई करू नये. पारायण करावेसे वाटणे हा देखील एक दिव्य अनुभवच आहे, कारण तशी बुद्धी देखील त्या दैवतांच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय निर्माण होतच नाही. तर असे होते श्री नवनाथ भक्तिसार या पोथीचे नियम. श्री नवनाथ भक्तिसार या पोथीचे पारायण करू इच्छिणाऱ्यांना, पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही थोडक्यात ह्या सूचना दिल्या. आशा करते त्यांना समजल्या असतील. या पुढील व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ भक्तिसार पारायणाची पूजा मांडणी व आणखीन काही सविस्तर नियम, त्याचप्रमाणे अटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर येथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.